विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, पण सत्ता स्थापनेचं चित्र अस्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या अचानक सातारा दौऱ्यानं राजकीय तर्कवितर्कांना वेग। 8 दिवसांनंतरही घोडं कुठे अडलं कळेना। भाजपचा मुख्यमंत्री का ठरत नाही याची कल्पना नसल्याचं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। मात्र महायुतीत कोणताही तणाव नसल्याचा दावा। महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याविरोधात जनतेनं उठाव करण्याची गरज। शरद पवारांची प्रतिक्रिया। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याचा खासदार राऊतांचा टोला। आमदार शिरसाट यांचं प्रत्युत्तर। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फीस भरून अर्ज, तर ईव्हीएमवर विश्वास असल्याचं सांगत घोटाळा असेल तर राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंग पासपुतेंची तयारी। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपदं मिळण्याचा अंदाज। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांचा टक्का वाढणार। 4 महिला आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। पंकजा मुंडे, आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महालेंच्या नावाची चर्चा। वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा चर्चेत। खेडमध्ये बोगस रेशन कार्ड प्रकरणी दोघांनी तहसीलदार मॅडमला मागितली 10 लाखांची खंडणी। खेड पोलिसात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात पालिकेवर होणार तडजोड। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। मुख्यमंत्र्यांच्या अचानक गाव दौऱ्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली। मुंबईच्या तिन्ही उपनगरीय मार्गांवर लवकरच धावणार 300 नव्या लोकल्स, तर वसईत उभं राहणार रेल्वे टर्मिनल। देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार। पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री 12:15 ते पहाटे 4:15 पर्यंत, तर मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सेंट्रलवर सीएसएमटी ते विद्याविहार, तर हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान 10 ते 4 दरम्यान ब्लॉक। उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी। सोलापूर जिल्ह्यातील जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस, तर धुळे परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या गुकेश आणि डिंग लॅरेन यांची 4 सामन्यांनंतर 2-2 अशी बरोबरी। आज दुपारी 2:30 वाजल्यापासून 5वी मॅच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।